नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री काटवटे सर. आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी याविषयीची माहिती घेतो आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्टमध्ये त्या ठिकाणी आपण सेकंड टॉपिकबद्दलची माहिती आपण घेणार आहोत. आज त्या ठिकाणी टॉपिकचं नाव आहे पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट. पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट. आता यामध्ये आपण इलेमेंट या कन्सेप्टविषयीची माहिती त्या ठिकाणी पहिल्यांदा घेऊ. तर इलेमेंट म्हणजे काय? दीज आर द बेसिक कॉम्पोनंट. इलेमेंट हे काय आहे? तर बेसिक कॉम्पोनंट आहे विच आर यूज इन द फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड और मिक्सचर, की जे कंपाऊंड किंवा मिक्सचर तयार करण्यासाठी अतिशय उपयोगाचे अशा प्रकारचे बेसिक कॉम्पोनंट ज्याला आपण विचारात घेतो, दॅट बेसिक कॉम्पोनंट्स आर नथिंग बट द इलेमेंट्स. आणि मग असे इलेमेंट्स त्या ठिकाणी आपणाला क्लासिफाय करायचे आहेत. आणि मग हे क्लासिफिकेशन का करायचं हे त्या ठिकाणी आपणाला आधी माहीत पाहिजे. तर त्या ठिकाणी पहिला पॉईंट या ठिकाणी आपण विचारात घेतोय, नीड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट. इलेमेंटच्या क्लासिफिकेशनची गरज काय? आता या इलेमेंटच्या क्लासिफिकेशनची गरज ज्यावेळेस आपण विचारात घेतोय त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा आपण विचारात घ्यायला पाहिजे की इलेमेंटची डेफिनेशन काय करता येईल. सो फर्स्ट वी हॅव डिस्कस दॅट दी सबस्टन्स विच कांट बी ब्रोकन डाऊन into simpler substances by any chemical reaction called as elements. असे काही पदार्थ की जे पदार्थ रासायनिक अभिक्रियेनंतर देखील त्या ठिकाणी आपणाला साध्या घटकांमध्ये रूपांतरित करता येत नाहीत, अशा सगळ्या या सबस्टन्सना आपण त्या ठिकाणी इलेमेंट्स असं म्हणतो. इन अर्ली डे द नंबर ऑफ इलेमेंट्स आर लिमिटेड. सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये जर आपण विचार केला तर सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये या इलेमेंटचा नंबर अतिशय कमी होता. सो वी कॅन डिस्कस और वी कॅन स्टडी अबाउट देम, दॅट विल बी व्हेरी इझी. त्यामुळे त्या ठिकाणी त्यावेळेला त्यांचा अभ्यास करणं अतिशय सोपं जात होतं. प्रत्येकाच्या प्रॉपर्टीज आपल्याला चांगल्या लक्षात राहत होत्या, इझी टू स्टडी असायचं. बट नाव डे इट्स नंबर विल बी इन्क्रीजेस. आज जर विचार केला तर या ठिकाणी इलेमेंटचा नंबर त्या ठिकाणी इन्क्रीज झालेला आहे. अँड इट बिकम्स अप टू दॅट पर्टिक्युलर 118 इलेमेंट्स नाउ डे आर प्रेझेंट. दॅट शुड बी द फाइंड आउट. या ठिकाणी आज जर आपण विचार केला तर जवळपास 118 मूलद्रव्ये आज ठिकाणी उपलब्ध आहेत. मग या ठिकाणी 118 मूलद्रव्याच्या प्रॉपर्टीज जर विचारात घेतली तर वेगवेगळ्या प्रॉपर्टीज त्या ठिकाणी इलेमेंटच्या आपणाला पाहायला मिळतात. मग प्रत्येक इलेमेंटच्या प्रॉपर्टीज सेपरेटली आपल्याला डिस्कस करणं तेवढं सोपं नाही आहे. आणि मग अशा प्रकारचा त्या ठिकाणी सेपरेट प्रॉपर्टी डिस्कशन करणं ते आपल्याला अवघड जातं आणि त्याच्यासाठी वेळही जातो. सो दॅट विल द टाइम स्पेंडिंग मेथड टू learn that each and every element by separately by its own properties. So we can make its group on the basis of its similarity and differences, and this is nothing but the classification. त्यालाच आपण काय म्हणतो? क्लासिफिकेशन. So that classification which are very useful to study these elements easily. सो वी हॅव टू नीड द क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट. म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारे या इलेमेंटचं क्लासिफिकेशन करणं हे का गरजेचं आहे? तर अशा अनेक मूलद्रव्ये आहेत की ज्या मूलद्रव्यांच्यामध्ये काही प्रॉपर्टीजबद्दल सारखेपणा आहे, काहीमध्ये डिफरन्सेस आहेत. तर अशा प्रकारचा सारखेपणा किंवा त्या ठिकाणी वेगवेगळेपणा यानुसार त्या ठिकाणी या मूलद्रव्यांच्यामध्ये जे गट तयार केले पाहिजेत आणि ते गट तयार करून मग त्यांचा जर अभ्यास केला तर ते अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला अभ्यासता येत आहेत. आणि मग त्यासाठी लागणारा त्या अभ्यासक्रमासाठी लागणारा जो वेळ आहे तो अतिशय कमी वेळामध्ये जास्तीत जास्त मूलद्रव्यांचा अभ्यास आपल्याला करता येऊ शकतो. सो फॉर दॅट पर्पज वी हॅव टू नीड द क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला इलेमेंटच्या क्लासिफिकेशनची गरज पडते. सो दॅट इज अबाउट द फर्स्ट पॉईंट. हे सगळं पहिल्या पॉईंटबद्दल झालं. आता जसं त्या ठिकाणी क्लासिफिकेशनची गरज पडते हे माहीत आहे, मग या ठिकाणी क्लासिफिकेशनची गरज पडते माहीत झाल्यानंतर मग त्या ठिकाणी या क्लासिफिकेशनला सुरुवात झाली. आणि मग यामध्ये पहिलं क्लासिफिकेशन जर कोणी दिलं असेल तर ते सायंटिस्ट डोबेरायनर यांनी दिलं. आता यांच्या दिलेल्या क्लासिफिकेशनला आपण डोबेरायनर ट्राईड असं म्हणतो. डोबेरायनरचं त्रिक असं म्हटलं जातं. आणि मग या ठिकाणी या डोबेरायनर ट्राईड्स
च्या बाबतीत आपल्याला माहिती घ्यायची. तर डोबेरायनर इज द जर्मन सायंटिस्ट, हे जर्मन सायंटिस्ट होते. इन 1870 1817 साली त्या ठिकाणी ही मेक्स और ही फाउंड्स द सम ग्रुप ऑफ इलेव्हन्स, काही इलेव्हनचे ग्रुप त्या ठिकाणी फाइंड आउट केलं. दॅट इज द ग्रुप ऑफ 3 इलेव्हन्स. या ठिकाणी त्यांनी अशा 3 मूलद्रव्यांचे गट त्यांनी शोधून काढले की ज्यामध्ये त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टी ॲज वेल एज केमिकल प्रॉपर्टीज आर सिमिलर, की ज्याच्यामध्ये ज्या 3 मूलद्रव्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज या कशा आहेत, सारख्या आहेत. आणि मग अशा 3 मूलद्रव्यांच्या ग्रुप ऑफ 3 इलेमेंट्स विच शोज द सिमिलर प्रॉपर्टीज कॉल्ड ॲज ट्रायड, त्याला त्यांनी काय नाव दिलं, ट्रायड असं नाव दिलं. आणि मग अशा प्रकारचे ट्रायडमध्ये असणारी इलेमेंट्स वेनेवर दे अरेंज ऑन द बेसिस ऑफ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस, ज्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी ते ट्रायडमध्ये असणारी 3 मूलद्रव्य हे त्यांच्या ॲटॉमिक मासेसच्या नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये ज्यावेळेस त्या ठिकाणी मांडली गेली, त्यावेळेस त्यांना काही फाइंड आउट झालं. आणि ते जे फाइंड आउट झालं त्यालाच त्या ठिकाणी डोबेरायनर ट्रायड लॉ असं म्हटलं जातं. मग या ठिकाणी या ट्रायड लॉमध्ये काय सांगितलेलं आहे, तर ज्यावेळेस त्या ठिकाणी ट्रायड फॉर्म, इन दिस ट्रायड्स ॲटॉमिक मास ऑफ मिडल इलेमेंट्स वॉज अप्रॉक्सिमेटली the mean of the atomic masses of other 2 elements. मग असे 3 इलेमेंट्स इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास नंबरनं मांडल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की या ट्रायडमध्ये त्या ठिकाणी मिडल इलेमेंटचा जो ॲटॉमिक मास नंबर आहे तो इतर 2 मूलद्रव्यांच्या ॲटॉमिक मासेसची जी काही मीन आहे त्या मीन एवढा असतो. हे त्या ठिकाणी की मीन एवढा जवळपास त्याच्या एवढा असतो, म्हणजे एक्झॅक्टली तेवढाच येईल असं नाही, पण त्याच्या जवळपासची व्हॅल्यू त्या ठिकाणी येते. म्हणून अप्रॉक्सिमेटली द मीन ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ अदर 2 इलेमेंट्स असं म्हटलं गेलं. ऑल्सो दीज इलेमेंट्स शोज सिमिलरिटी इन प्रॉपर्टीज. त्याचबरोबर या ठिकाणी हे 3 इलेमेंट्स काय दाखवतात, तर आपल्या प्रॉपर्टीजमध्ये सारखेपणा दाखवतात, हेही त्यांच्या लक्षात आलं. सो ही कॅन से दॅट विल बी द ट्रायड्स लॉ. यालाच त्या ठिकाणी पुढं काय नाव देण्यात आलं, ट्रायड्स लॉ असं म्हणण्यात आलं. मग अशा प्रकारचे ट्रायड्समध्ये कोणकोणते एक्झाम्पल्स आहेत, तर यामध्ये त्या ठिकाणी काही एक्झाम्पल्स आपल्याला या ठिकाणी या चार्टमध्ये दिलेले आहेत. पहा, या चार्टमध्ये आपण त्या ठिकाणी 3 पार्ट केलेले आहेत. एक इलेमेंट, दुसरा ॲटॉमिक मास नंबर आणि तिसरा दॅट शुड बी द मीन व्हॅल्यूज ऑफ द मिडल इलेमेंट्स, हाऊ टू कॅल्क्युलेट, कशा प्रकारे आपण ते कॅल्क्युलेट करू शकतो त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन, म्हणजे आपण कॅल्क्युलेशनबद्दल विचार करतोय. आता यामध्ये पहिल्या कॉलममध्ये त्या ठिकाणी इलेमेंटचं नाव आणि सिम्बॉल त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि दुसऱ्या कॉलममध्ये ॲटॉमिक मासेस दिलेले आहेत. आता ट्रायड्समध्ये जर विचार केला 3 मूलद्रव्यांचा गट, मग या ठिकाणी पहिला या ठिकाणी जर विचारात घेतला तर लिथियम, सोडियम, पोटॅशियम, LiNaK अशा प्रकारचा हा गट आहे. दॅट इज अ ट्रायड अकॉर्डिंग टू डोबेरायनर. डोबेरायनरच्या मते हे एक ट्रायड आहे. आता हे ट्रायड हे कसं सिद्ध झालं, तर डोबेरायनर यांच्या मते काय होतं की ज्यावेळेस ते इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास नंबर, म्हणजे लिथियमचा ॲटॉमिक मास नंबर 6.9 आहे, सोडियमचा 23 आहे, तर पोटॅशियमचा 39.1 आहे. अशा प्रकारे इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास नंबर त्या ठिकाणी अरेंजमेंट केली. आता हे अरेंजमेंट केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की मिडल इलेमेंटचा ॲटॉमिक मास नंबर, म्हणजे सोडियमचा ॲटॉमिक मास नंबर किती आहे, 23, हा उरलेल्या 2 इलेमेंटच्या ॲटॉमिक मास नंबरचा मीन असतो. मीन कसं काढायचं माहिती आहे, तर त्या ठिकाणी त्या 2 ॲटॉमिक मास नंबरची ॲडिशन डिवायडेड बाय नंबर ऑफ इलेमेंट्स. मग किती नंबर ऑफ इलेमेंट्स आहेत त्या ठिकाणी 3 पैकी मधलं तर आपण विचारात नाही घेत, म्हणजे पहिलं आणि दुसरं म्हणजे 2 इलेमेंट्स आहेत, त्या दोघांच्या ॲटॉमिक मासची बेरीज करायचे. मग या ठिकाणी पहिला ॲटॉमिक मास आहे तर 6.9 प्लस दुसरा ॲटॉमिक मास नंबर आहे 39.1, या दोघांचे ॲडिशन डिवायडेड बाय नंबर ऑफ इलेमेंट 2 आहे, मग इथं लिहिलं नंबर ऑफ इलेमेंट 2 विच इज इक्वल टू, या दोघांची ॲडिशन आली किती 46/2. सो व्हॉट वी गेट हिअर 23. This 23 represent the exact value of the atomic mass number of middle element. So this is a triad. याचा अर्थ या ठिकाणी काय आहे, ट्रायड आहे. आता या ठिकाणी आपण सेकंड डोबेरायनर ट्रायड एक्झाम्पल त्या ठिकाणी विचारात घेतो. यामध्ये 3 इलेमेंट्सचा ग्रुप, दॅट इज द कॅल्शियम, स्ट्रॉन्सियम, बॅरियम, CaSrBa अशा प्रकारचा 3 इलेमेंट्सचा एक ग्रुप, त्याला आपण ट्रायड असं म्हणतोय, की ज्या ट्रायडची ज्यावेळेस त्या ॲटॉमिक मासेस नंबरची इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार मांडणी केली,
समजा त्या ठिकाणी कॅल्शियम 40.1, स्ट्रॉन्सियम 87.6, बॅरियम 137.3 अशा प्रकारे ॲटॉमिक मास नंबरची इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास नंबर या ठिकाणी मांडणी केली. देन वी कॅन ऑल्सो फाइंड आउट द mass of middle element, atomic mass of middle element, that is the 87.6 हे इथं दिलेलं आहे. But according to the Dobereiner triad law, the mean of other two elements, atomic masses of other two elements चा जो मीन आहे तो काय असतो, अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द atomic mass of middle element. हे आपल्याला माहिती आहे. त्यानुसार त्या ठिकाणी जर आपण यांचा मीन फाइंड आउट केला, सो 40.1 प्लस 137.3 divided by 2, then we got this value 177.4 divided by 2, then we get the answer, that is 88.1. That is not exactly equal to 87.6, but that is approximately equal to the 87.6. So we can implant that word, that is approximately. म्हणून या ठिकाणी approximately हा वर्ड त्या ठिकाणी वापरलेला आहे आणि तो महत्त्वाचा आहे. एक्झॅक्टली नाही येणार, पण त्या ठिकाणी अप्रॉक्सिमेटली. इथं एक्झॅक्टली आलं, पण इथं एक्झॅक्टली जसं येतं तर प्रत्येक ठिकाणी एक्झॅक्टली येईलच असं नाही. दॅट इज अ नियर अबाउट इट, त्याच्या जवळपासची व्हॅल्यू येतील. सो इट इज ऑल्सो डोबेरायनर ट्रायड. यालाही आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, डोबेरायनर ट्रायड. आता तिसरं डोबेरायनर ट्रायडच्या बाबतीत ज्यावेळेस विचार करतो आपण, त्यावेळेस त्या ठिकाणी तिसऱ्यामध्ये पहा, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, Cl, Br आणि I अशा प्रकारचं डोबेरायनर ट्रायडची ही एक इलेमेंट आहे. या इलेमेंटमध्ये त्या ठिकाणी आपण विचार केला तर दिस इलेमेंट whenever you can arrange the atomic masses with the increasing order of increasing order न त्या ठिकाणी मांडणी केली तर काय मिळेल मग, 35.5 is the atomic mass of chlorine, 79.9 is the atomic mass of bromine, and 126.9 is the atomic mass of iodine. So we can arrange it in increasing order. चढत्या क्रमाने आपण त्याची मांडणी करतोय. तर त्या ठिकाणी त्याचा ठिकाणी जर अदर टू इलेमेंट्स, मिडल वनचा ॲटॉमिक मास हे फाइंड आउट करण्यासाठी अदर टू इलेमेंटचा ॲटॉमिक मासचा मीन जर फाइंड आउट केला तर त्या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू मिळते, दॅट इज 81.2. दॅट इज नियरली इक्वल टू 79.9. नॉट एक्झॅक्टली, बट दॅट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू. सो इट इज ऑल्सो डोबेरायनर ट्रायड. अशा प्रकारे ही एक डोबेरायनर ट्रायड आहे. आणि आणखी एक एक्झाम्पल त्या ठिकाणी पुस्तकामध्ये आपल्याला दिलेलं आहे, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम अशा प्रकारचं एक ट्रायड त्या ठिकाणी दिलेलं आहे. यामध्ये त्या ठिकाणी 32, 79, 128 अशा प्रकारचंही त्या ठिकाणी ॲटॉमिक मासेसचे इन्क्रीजिंग ऑर्डर त्या ठिकाणी दिलेले आहे. त्याच्या सहाय्याने ॲटॉमिक मास नंबर ऑफ मिडल इलेमेंट फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी आपल्याला 80 मिळतो. इथं आहे 79. दॅट इज नियरली इक्वल टू, नॉट एक्झॅक्टली, बट दॅट इज नियरली ऑर अप्रॉक्सिमेटली इक्वल टू. सो दॅट्स also prove that डोबेरायनर ट्रायड. सो इट इज ऑल्सो डोबेरायनर ट्रायड लॉ नुसार या ठिकाणी हेही त्या ठिकाणी डोबेरायनर ट्रायड आहे. अशा प्रकारे असलेले सर्व इलेमेंट, या इलेमेंटच्या जे काही तीन इलेमेंटचा जो ग्रुप आहे, या प्रत्येकाच्या प्रॉपर्टीज जर विचारात घेतल्या, त्या प्रत्येकाच्या प्रॉपर्टीज त्या ग्रुपमध्ये ह्या सारख्या आहेत. जसं लिथियम, सोडियम, पोटॅशियम अल्कली मेटल आहे, कॅल्शियम, स्ट्रॉन्सियम, बॅरियम हे सगळे काय आहेत तर त्या ठिकाणी अल्कलाईन अर्थ मेटल आहेत. सेकंड ग्रुप इलेमेंटामध्ये असतात, सेकंड ग्रुपमध्ये असतात, ह्या फर्स्ट ग्रुपमध्ये असतात. तर क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे सेवन्थ ग्रुपमध्ये असणारे इलेमेंट्स आहेत आणि यांना आपण हॅलोजन इलेमेंट्स म्हणतो. तर याच्याबद्दलची माहिती आपण पुढं जसं जाणार आहोत त्यावेळेस त्या ठिकाणी ती आणखी क्लिअर होईल. पण याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, या 3 इलेमेंटच्या प्रॉपर्टीज सारख्या 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 आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी डोबेरायनर्स लॉनुसार या ठिकाणी त्याचे ॲटॉमिक मिडल इलेमेंटचे जे ॲटॉमिक मासेस आहेत ते अप्रॉक्सिमेटली त्या ठिकाणी मीन ऑफ अदर टू इलेमेंट्सच्या ॲटॉमिक मासेसपर्यंत येतात. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी हे झालं डोबेरायनर ट्रायड. पण या ठिकाणी त्या काळात अस्तित्वात असणारे सगळेच इलेमेंट डोबेरायनर ट्रायडचा जो लॉ होता तो त्या ठिकाणी ओबे करत नव्हता आणि म्हणून डोबेरायनर ट्रायड्स हे जे काही क्लासिफिकेशन आहे हे फेल्युअर्सला गेलं, त्या ठिकाणी ते फेल्युअर झालं. मग त्या ठिकाणी आफ्टर द डोबेरायनर देअर इज द वन ऑफ द सायंटिस्ट हू गिव्ह द क्लासिफिकेशन, दॅट इज द न्यूलँड. न्यूलँड नावाचं त्या ठिकाणी एक शास्त्रज्ञ यांनी त्या ठिकाणी डोबेरायनरचं क्लासिफिकेशन ज्यावेळेस फेल्युअर झालं त्यावेळेस त्यांनी न्यूलँड यांनी एक क्लासिफिकेशन काय केलं, प्रिडिक्ट केलं. आता ते क्लासिफिकेशन आपण बघणार आहोत. आफ्टर द डोबेरायनर न्यूलँड
is the one of the scientists who give the classification of element in the form of its octave law. So we can discuss that law, that is Newland's octaves law. त्या ठिकाणी आपण न्यूलँड्स ऑक्टेव्ह लॉ त्या ठिकाणी पाहतो. आता या ठिकाणी न्यूलँड्स ऑक्टेव्ह लॉ, ऑक्टेव्ह याचा अर्थ 8 एलिमेंट्स. सो दॅट इज द डोबेरायनरच्या बाबतीत जर आपण विचार केला तर डोबेरायनर यांनी काय केलं, ट्रायड याचा अर्थ ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स. ऑक्टेव्ह याचा अर्थ त्या ठिकाणी ग्रुप ऑफ 8 एलिमेंट्स असं घेतला तरी चालेल, म्हणजे 8 एलिमेंटचा ग्रुप त्या ठिकाणी इथे विचारात घेतला. मग या ठिकाणी न्यूलँड यांनी काय केलं, ही कॅन अरेंज ऑल द एलिमेंट्स विथ इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास नंबर. त्या ठिकाणी त्या वेळेला ॲट दॅट टाइम, त्या वेळेला जेवढी मूलद्रव्ये होती ती सर्व मूलद्रव्ये त्यांनी इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास नंबर काय केली, अरेंज केली इन इट्स टॅब्युलर फॉर्म. या ठिकाणी अशा प्रकारे टॅब्युलर फॉर्म आहे, या टॅब्युलर फॉर्ममध्ये त्यांनी त्याची मांडणी केली. आता अशी मांडणी त्या ठिकाणी केल्यानंतर ही कॅन फाउंड दॅट की एलिमेंट एव्हरी 8th एलिमेंट शोज द प्रॉपर्टीज ऑफ फर्स्ट एलिमेंट. म्हणजे जर आपण त्या ठिकाणी विचार केला की या ठिकाणी हायड्रोजन इज द फर्स्ट एलिमेंट, लिथियम इज द सेकंड एलिमेंट, barium that is the third element, boron 4th, carbon 5th, nitrogen 7th, 6th, oxygen 7th आणि fluorine that will be the 8th. तर अशा प्रकारे हे एकूण 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तर त्या ठिकाणी त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी हे 8वं मूलद्रव्य जे आहे, हे 8वं मूलद्रव्य पहिल्या मूलद्रव्याच्या प्रॉपर्टीज दाखवू शकतं किंवा दाखवतं, आणि यालाच त्या ठिकाणी नाव देण्यात आलं न्यूलँड्स ऑक्टेव्हज लॉ. त्यालाच काय नाव देण्यात आलं, न्यूलँड्स ऑक्टेव्हज लॉ. मग हे लॉ जो आहे तो लॉचं स्टेटमेंट काय केलं, वेन द एलिमेंट्स आर अरेंज्ड इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. ज्यावेळेस त्या ठिकाणी एलिमेंटची अरेंजमेंट ही त्याच्या त्याच्या ॲटॉमिक मास नंबरनुसार अरेंज केली, then the property of 8th element are similar to the first. तर त्या ठिकाणी 8व्या एलिमेंटचे गुणधर्म हे पहिल्या एलिमेंट सारखे आहेत, म्हणजे हायड्रोजनचे जे गुणधर्म आहेत तेच या फ्लोरिनला आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी हा जो लॉ झाला, या ठिकाणी प्रत्येक 8वं मूलद्रव्य पहिल्या मूलद्रव्याचे त्या ठिकाणी प्रॉपर्टीज दाखवतोय हे त्या ठिकाणी सिद्ध होतं किंवा त्या ठिकाणी सांगितलं गेलं. यालाच त्या ठिकाणी न्यूलँड्स ऑक्टेव्हज लॉ असं म्हटलं गेलं. आता या ठिकाणी जर आपण असा विचार केला, जसं काही त्या ठिकाणी यामध्ये म्युझिकल टोन्स जर आपण विचारात घेतले, जसं सा, रे, ग, म, प, ध, नी, आणि परत 8वा स्वर ज्यावेळेस आपण विचारात घेतो तो साच येतो. तसं हायड्रोजनच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या या ठिकाणी ऑक्सिजन नंतर 8वं मूलद्रव्य जे फ्लोरिन येतं त्याची प्रॉपर्टी आणि हायड्रोजनच्या प्रॉपर्टी दोन्ही सारखेच आहे. म्हणजे जसे संगीतातील स्वरांची जी काही मालिका असते त्यानंतर नी नंतर येणारा पुढचा स्वर हा साच असतो. अशा प्रकारे या इंडियन म्युझिकल टोन्स विचारात घेतल्या. व्हेनेवर वी कॅन डिस्कस द वेस्टर्न म्युझिकल टोन, देन वी कॅन डिस्कस दॅट डू, रे, मी, फा, सो, ला, ती. मग या ठिकाणी हे वेस्टर्न म्युझिकल टोन्स आहेत. तरी त्यानंतर जी शेवटी टी जी स्वर आहे याच्यानंतर येणारा स्वर आहे तो काय आहे, तर त्या ठिकाणी दो येतो. अशा प्रकारे एखाद्या संगीतातील स्वरांच्या मालिकेप्रमाणे पहिला स्वर आणि 8वा स्वर हा सारखा असतो. तसंच या ठिकाणी या मूलद्रव्याची मांडणी इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास नंबरनुसार जर केली तर पहिलं इलेमेंट आणि 8वं इलेमेंट या दोघांची प्रॉपर्टी सारख्या येतात असं कुणाचं मत होतं, न्यूलँड्स यांचं मत होतं, आणि त्यांनी तो लॉ प्रेडिक्ट केला त्या पद्धतीचा. म्हणून त्या ठिकाणी त्याचं नाव पडलं काय, न्यूलँड्स ऑक्टेव्हज लॉ. काय स्टेटमेंट आहे परत एकदा बघा, वेन द एलिमेंट्स आर अरेंज्ड इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस देन द प्रॉपर्टीज ऑफ 8th एलिमेंट आर सिमिलर टू द फर्स्ट. 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म पहिल्या मूलद्रव्यासारखे असतात. अशा प्रकारे या ठिकाणी हा लॉ त्या ठिकाणी सांगण्यात आला. आता या ठिकाणी अशा प्रकारची मांडणी केली, जसं या ठिकाणी आता हे एक एक्झाम्पल झालं की या ठिकाणी बाबा हायड्रोजन आणि फ्लोरिन आला. आता आपण जर पहिला क्रमांक लिथियमला दिला तर 8वं मूलद्रव्य कोणतं येणार आहे बघा, 1 2 3 4 5 6
7. आठवं कोणतं आलं? सोडियम. मग सोडियम आणि लिथियम जसं आपण डोबेरायनाइड मध्ये जर विचार केला तर हे दोन इलेमेंट, या 3 इलेमेंटचा ग्रुप आहे बघा या ठिकाणी, लिथियम, सोडियम, पोटॅशियम. याच्या प्रॉपर्टीज कशा आहेत? डोबेरायनरच्या मध्ये सारखे आहेत, म्हणजे हे सारखे मूलद्रव्य आले ना. म्हणजे डोबेरायनर आणि या ठिकाणी न्यूलँड्स याच्यामध्ये काही असा फारसा फरक नाही, फक्त या ठिकाणी त्यांनी 8 मूलद्रव्यांचे ग्रुप करून त्या ठिकाणी तीच प्रॉपर्टी एक्सटेंड केली. तसं इथं त्या ठिकाणी डोबेरायनरमध्ये 3 इलेमेंटचा विचार केला गेला. त्यानुसार त्या ठिकाणी माहिती त्या ठिकाणी क्लासिफिकेशन मिळते. आता या ठिकाणी जर आपण बेरिलियम घेतलं तर मॅग्नेशियम 8वं मूलद्रव्य येईल, मॅग्नेशियम घेतलं तर कॅल्शियम 8वं इलेमेंट येतं. अशा प्रकारे या ठिकाणी म्हणजे इथून स्टार्ट केलं, मॅग्नेशियमला स्टार्ट करतोय तर इथून नंबर 1 सुरू करायचा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 अशा प्रकारे. मग या प्रकारे या ठिकाणी हे क्लासिफिकेशन मांडणे करण्यात आली एका टॅब्युलर फॉर्ममध्ये. अशा प्रकारच्या या टेबलला काय म्हटलं तर न्यूलँड्स ऑक्टेव्ह टेबल असं म्हटलं जातं. क्वेश्चन वी आस्क टू यू, स्टेट अँड एक्सप्लेन न्यूलँड्स ऑक्टेव्ह लॉ विथ द एक्झाम्पलच्या साह्यानं त्या ठिकाणी सांगा. तर हे त्या ठिकाणी स्टेटमेंट आणि या ठिकाणी त्याचा हा टॅब्युलर फॉर्म त्या ठिकाणी ड्रॉ करणं आवश्यक आहे. अशा प्रकारे हे त्या ठिकाणी न्यूलँड्स ऑक्टेव्ह लॉच्या बाबतीत झालं. आता न्यूलँड्स ऑक्टेव्ह लॉचे काही लॉनुसार जे टेबल फॉर्म करण्यात आलं, टेबलचे काही मेरिट्स आणि डिमेरिट्स फीचर्स आहेत. या फीचर्स त्या ठिकाणी आपल्याला सम फीचर्स ऑफ न्यूलँड्स टेबल ऑर वी कॅन ऑल्सो से दॅट मेरिट्स और डिमेरिट्स त्या ठिकाणी विचारात घेतले. यामध्ये पहिला आपण विचार केला, न्यूलँड कुड अरेंज द इलेमेंट ओनली अप टू द कॅल्शियम आउट ऑफ टोटल 56 इलेमेंट नोन. त्या न्यूलँडच्या वेळेला जवळपास 56 इलेमेंट्स त्या ठिकाणी अस्तित्वात होते, परंतु त्यापैकी त्या ठिकाणी त्यांनी कॅल्शियम पर्यंतची इलेमेंट्सची काय केली, अरेंजमेंट या ठिकाणी या न्यूलँडच्या ऑक्टेव्ह लॉचा त्या ठिकाणी ओबे करत होतं, पालन करत होते. पण बाकीचे काही इलेमेंट्स त्या ठिकाणी या न्यूलँडच्या ऑक्टेव्ह लॉची पालन करत नव्हते. म्हणजे कॅल्शियम नंतर कोण येतो? क्रोमियम आहे, Cr, टिटॅनियम, मॅग्नीज, त्यानंतर आयर्न असेल, तसंच कोबाल्ट, निकेल, त्यानंतर कॉपर असेल, झिंक, इट्रियम, इंडियम, त्याचबरोबर आर्सेनिक, सेलेनियम. अशा प्रकारे या ठिकाणी हे जे काही इलेमेंट्स आहेत, हे इलेमेंट्स त्या ठिकाणी जर विचार केला तर हे इलेमेंट्स काय करत नव्हते की पहिलं आणि 8वं मूलद्रव्य यांच्या प्रॉपर्टी सारख्या येत नाहीत, हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणजे याचा अर्थ हे त्या ठिकाणी काय आहे, सर्व इलेमेंटसाठी हे लागू पडत नव्हता. हे त्याचं ड्रॉबॅकच आहे. म्हणजे याच ठिकाणी इथं न्यूलँड्स त्या ठिकाणी काहीच मूलद्रव्यांचं क्लासिफिकेशन देऊ शकले, त्याच्यानंतर काही मूलद्रव्यांचं क्लासिफिकेशन देऊ शकत नाहीयेत. म्हणजे याचा अर्थ डोबेरायनरमध्ये जे घडलं तेच न्यूलँड्सच्या ऑक्टेव्हमध्ये घडताना आपल्याला दिसतं. पण कॅल्शियम पर्यंतचं क्लासिफिकेशन त्या ठिकाणी अगदी चांगल्या प्रकारे या ठिकाणी या न्यूलँड्स ऑक्टेव्ह टेबलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर सेकंड काय आहे की आफ्टर कॅल्शियम एव्हरी 8th इलेमेंट डिड नॉट पोजेसेस द प्रॉपर्टीज ऑफ फर्स्ट. म्हणजे या ठिकाणी पहिल्या कॅल्शियम नंतर येणाऱ्या प्रत्येक मूलद्रव्यामध्ये त्या ठिकाणी प्रॉपर्टीज म्हणजे न्यूलँडचा ऑक्टेव्ह लॉ त्या ठिकाणी लागू पडत नाही, हे लक्षात येतं. दॅट इज द सेकंड ड्रॉबॅक ऑर डिमेरिट्स ऑफ फीचर ऑफ दिस टेबल. नेक्स्ट थर्ड, ॲट द टाइम ऑफ न्यूलँड्स ओनली 56 इलेमेंट्स वेअर नोन बट लॅटर सेव्हरल इलेमेंट्स आर डिस्कवर्ड. त्यावेळेला न्यूलँडच्या वेळेला त्या ठिकाणी फक्त 56 मूलद्रव्य होती आणि 56 मूलद्रव्य त्या ठिकाणी ज्यावेळेस त्या ठिकाणी होती त्यावेळेस ती 56 मूलद्रव्य या ठिकाणी या टेबलमध्ये त्यांनी बसवली. पण त्याच्यानंतर काही सेव्हरल इलेमेंट्स त्या ठिकाणी डिस्कवर्ड झाले. आता अशी डिस्कवर्ड केलेली इलेमेंट्स इन ऑर्डर टू फिट इट दे एक्झिस्टिंग इलेमेंट्स न्यूलँड प्लेस 2 इलेमेंट्स इन द सेम पोझिशन. या ठिकाणी यामध्ये जर हे नव्यानं शोध लागलेले इलेमेंट्स यामध्ये फिट करायचे असतील, इथं त्या टेबलमध्ये बसवायचे असतील तर त्याला काही एक्स्ट्रा जागा नव्हत्या. मग त्यांनी काय केलं तर एकाच ठिकाणी त्या ठिकाणी 2-2 इलेमेंट त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. सो एक्झिस्टिंग इलेमेंट्स न्यूलँड प्लेस 2 इलेमेंट्स इन द सेम पोझिशन विच डिफर इन देअर प्रॉपर्टीज, की जेणेकरून त्या ठिकाणी अशी मूलद्रव्य जर आता या ठिकाणी याच्यानंतर शोध लागला इथं बसली, त्याच्यानंतर शोध लागला त्या ठिकाणी इथं हायड्रोजनमध्ये टाकला, पण हायड्रोजन त्या मूलद्रव्याच्या प्रॉपर्टीज काय सारख्या नाही आहेत. म्हणजे इथं येणारं हे इलेमेंट आणि इथं येणारं दुसरं इलेमेंट
या ठिकाणी या दोघांचे प्रॉपर्टीज सारख्या येतील असं नाही आहे. मग त्या ठिकाणी प्रॉपर्टीज काय आहेत त्यांच्या वेगवेगळ्या आहेत असे इलेमेंट्स त्या ठिकाणी इथं बसवण्यात आले. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी फिफ्थ वन इज दॅट दिस पिरियॉडिक टेबल did not include the inert gas because they were not discovered. या टेबलमध्ये त्या ठिकाणी कुठेही तुम्हाला इनर्ट गॅस दिसणार नाही कारण त्यावेळेस त्या ठिकाणी त्याचा शोध लागलेला नव्हता. तर अशा प्रकारे हे त्याचे काही फीचर्स आहेत. ते फीचर्स त्या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचे. म्हणजे कॅल्शियम म्हणजे 56 इलेमेंट त्या ठिकाणी अस्तित्वात होते. त्यापैकी कॅल्शियमपर्यंत त्यांचं मांडणी करण्यात या ठिकाणी न्यूलँड यांना यश मिळालं होतं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी या 56 इलेमेंट मध्ये कॅल्शियम नंतर येणारे इलेमेंट्स काही पहिल्या मूलद्रव्यासारख्या प्रॉपर्टी दाखवत नव्हते. म्हणजे न्यूलँडचा ऑक्टेव्ह लॉ पाळत नव्हते. त्याचबरोबर त्या ठिकाणी न्यूलँड्स यांच्या काळामध्ये 56 मूलद्रव्यांचा शोध लागलेला होता. तेवढी त्या टेबलमध्ये बसवलेली होती. पण त्याच्यानंतर आलेलं प्रत्येक मूलद्रव्य त्या टेबलमध्ये फिट करायचं असेल बसवायचं असेल तर त्याला त्या ठिकाणी त्या टेबलमध्ये कुठल्याही प्रकारचा रो किंवा कॉलम एक्स्ट्रा सोडलेला नव्हता. त्यामुळे त्या मूलद्रव्यांना जागा देण्यासाठी न्यूलँड यांनी एकाच ग्रुपमध्ये त्या ठिकाणी किंवा एकाच ठिकाणी 2-2 मूलद्रव्ये ठेवण्याचा प्रयत्न केला की ज्यांच्या प्रॉपर्टीज एकमेकापेक्षा काय होत्या वेगळ्या होत्या. हे एक त्या ठिकाणी ड्रॉबॅक याचाही दिसतो आपल्याला. आणि या टेबलमध्ये कुठेही इनर्ट गॅस इलेमेंट तुम्हाला दिसणार नाही आहेत कारण त्यावेळेस ते डिस्कवर्ड नव्हते. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी या न्यूलँड्स टेबल आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. सो दॅट इज अबाउट द न्यूलँड्स टेबल. नेक्स्ट आता हे सगळे जे ड्रॉबॅक्स बघितल्यानंतर असं लक्षात येतं की हे क्लासिफिकेशन सुद्धा काही पुरेसं नाही आहे कारण अर्ध क्लासिफिकेशन म्हणजे कॅल्शियमपर्यंतच इलेमेंट क्लासिफाय करता येतात. त्याच्या पुढचे इलेमेंट्स या लॉज फॉलो करत नाही. म्हणजे न्यूलँड्स ऑक्टेव्ह क्लासिफिकेशन गेट्स फेल्युअर ते सुद्धा काय झालं फेल ठरवण्यात आलं. सो आफ्टर द न्यूलँड्स यांच्यानंतर त्या ठिकाणी वन ऑफ द सायंटिस्ट दॅट आर द मेंडेलिव्ह. तर त्या मेंडेलिव्ह या शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी एक क्लासिफिकेशन दिलं आणि त्या क्लासिफिकेशनलाच आपण त्या ठिकाणी मेंडेलिव्हज पिरियॉडिक क्लासिफिकेशन आणि त्या ठिकाणी ते क्लासिफिकेशन देताना त्याने एक टेबल रिप्रेझेंट केला. दॅट टेबल इज कॉल्ड एज मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल और ऑन द बेसिस ऑफ दॅट टेबल ही कॅन ऑल्सो प्रिडिक्ट वन ऑफ द लॉ कॉल्ड एज मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ. तर ते आपण आता त्या ठिकाणी पाहणार आहोत. परंतु ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत या व्हिडिओचा व्यवस्थित अभ्यास करा. धन्यवाद.